नमस्कार मंडळी, मी रुपाली मुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मुगाच्या डाळीचा हलवा. त्यासाठी ही मुगाची डाळ मी 1 तास छानपैकी भिजत घातली होती. त्यातलं आता पाणी निथळण्यासाठी मी चाळणीत ठेवली आहे. साखर घेतली आहे, तूप घेतलं आहे, ड्रायफ्रूट घेतले. तुम्हाला हवा असेल तर खायचा कलर, केशर, वेलची पूड असं तुम्ही घेऊ शकता. वेलची आमच्याकडे वास आवडत नाही म्हणून मी तो घेतलेली नाही आहे. चला आता आपण पूर्ण प्रोसिजर काय आहे ते बघूया. आता ही मुगाची डाळ आपण अगदी रवाळ अशी वाटून घेणार आहोत. आता भेटूया आपण वाटून झालं. आता मी पॅन तापून घेतला आहे. आता ह्यात मी 1 वाटी तूप टाकते. जेवढी डाळ आहे आपली तेवढंच तूप टाकायचं, कारण का मुगाच्या डाळीला तूप खूप लागतं. आता मी इकडे साखर घेतली आहे. त्याच वाटीने मी त्या साखरेत पाणी घालणार आहे आणि फक्त साखर विरघळेस्तोवर आपण ही साखर उकळून घेणार आहोत. आणि आता इकडे आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. तूप छान तापलं, आपलं ड्रायफ्रूट थोडं परतून घेणार आहोत. ड्रायफ्रूट असे तुपात चांगले परतले ना की ते खायला क्रिस्पी खूप छान लागतात. आणि आता हे बघा, मी हे मुगाचा हलवा मूग डाळ भिजत घातलेली ती बारीक अशी दरदरीत वाटून घेतली आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. आणि आता आपण यात ती टाकून घेणार. हे बघा, डाळ आपण आता मस्तपैकी रव्याच्या शिऱ्यासारखीच ही भाजून घेऊया तुपामध्ये. आणि जो मुगाचा उग्रच वास असतो ना तो तुपामुळे निघून जाईल. छान परतून घ्यायची आपण. तूप सुटेस्तवर छान भाजत राहायचं. हे वास एकदम सुंदर असा येतोय त्याचा. पूर्ण विरघळली आहे. आता आपण यात थोडासा खायचा कलर टाकणार आहोत. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा नाही टाकला तरी हरकत नाही. आणि पूर्ण आपल्याला पाक साखरेचा करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून घ्यायची. आणि आता आपण इथे छानपैकी मुगाची डाळ भाजून घेतली आहे. बघा किती मस्त भाजली गेली आहे ना. आता त्यात आपण हे पाणी ओतायचं आहे. आणि हे पाणी ओतताना ना सावकाश ओतायचं, त्याच्या हातावर उडू शकतं वरती. आणि हे रेग्युलर सतत हलवत राहायचं, नाही तर खाली ते करपून जाईल आणि मुगाचा हलवा आपल्याला करपलेला लागेल. तर आता मी हे छानपैकी पाणी सुकवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. हे बघा, आपला मुगाचा हलवा छानपैकी झालेला आहे. आता आपण सर्विंग करूया. माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.